नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खान जे गेल्या बरेच दिवसात फरार होती तिला अटक करण्यात आल्यानंतर तपासात नवे तपशील समोर आले। निदा खान गेल्या 4 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात कैसर कॉलनीत एका फ्लॅटमध्ये राहत होती। ती आई वडील भाऊ आणि मावशीसह त्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून नाशिक गुन्हे शाखेच्या पथकानं संबंधित फ्लॅटवर नजर ठेवली होती। त्यानंतर संभाजीनगर पोलिसांच्या मदतीनं निदा खानला ताब्यात घेण्यात आलं। अटकेनंतर नाशिक पोलिसांनी तिला न्यायाधीशांसमोर हजर केलं। न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक निदा खानला घेऊन नाशिककडे रवाना झालं। निदा खानला MIMचे नेते इम्तियाज जलील यांचा पाठिंबा आहे असा आरोप केलाय शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी। इम्तियाज जलील यांची SIT चौकशी व्हावी अशी मागणी त्यांची मुख्यमंत्र्यांना भेटून आपण मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। पंकज दळवी आपले नाही तर तिच्याबरोबर तिची आई होती, तिची मावशी होती आणि तिला ज्यांनी सपोर्ट केला होता खऱ्या अर्थानं ते MIM होतं। MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता। मुंब्राचं प्रकरण असो, नाशिकचं असो, पुण्याचं असो, अनेक ठिकाणी MIM या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत। आता तिला पकडले गेलेले आहे, तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे, परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे। याची SIT चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचं सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे की हा MIMचा इम्तियाज जलील आणि त्यांच्याबरोबर असलेली इतर जे आहेत त्यांना सुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल। दरम्यान TCS प्रकरणात नाशिकच्या मोठी अपडेट समोर येते। निदा खानला एका स्थानिक नगरसेवकांना आसरा दिल्याची माहिती आहे। अरे गावात या भागातील MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिल्याची माहिती आहे। नाशिक पोलिसांकडून नोटीस बजावल्याची सूत्रांची माहिती आहे। पंकज दळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पंकज, काय चाललंय नाशिकमध्ये निदा खानच्या प्रकरणात? प्रसन्न सर, निदा खानला पुढच्या तासाभरामध्ये न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि पुढे पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती केली जाईल। तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली जाईल। मात्र याच्यामध्ये एक मुद्दा समोर येतो की निदा खान ही राहणारी मुंब्र्याची, कामाला नाशिकमध्ये, मात्र या सगळ्या विषयात संभाजीनगर कनेक्शन काय आहे? आपण बघितलं संभाजीनगरमधून इम्तियाज जलील, संजय शिरसाट यांनी आरोप प्रत्यारोपाला सुरुवात केली। निदा खानचं संभाजीनगर कनेक्शन काय आहे? निदा खान संभाजीनगरमध्ये का तिकडे गेली? हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। आपण बघितलं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आत्ताच जी आपण माहिती दिली सूत्रांच्या हवाल्याने की तिकडच्या एका नगरसेवकांनी जी आहे ती मदत केल्याची माहिती येते MIMच्या। त्यामुळे लोकल सपोर्ट तिला तिकडे होता, लोकल लोकांची मदत होती। त्याच्यानंतर अरेगाव जे आहे ते अरेगाव थोडंसं ज्याला आपण उपवस्ती म्हणू शकतो तसं उपवस्तीचं गाव आहे, म्हणजे तिकडे लोकसंख्या जी आहे ती तुरळक आहे, दाटीवाटीची नाही आहे। त्यामुळे फार कोणी तिकडे ओळखू शकत नव्हतं। त्यासोबतच ते तिकडे उच्च न्यायालयामध्ये तिने अटकपूर्व जामिनाचा अर्जाचा प्रयत्नही केला होता। त्यामुळे या दृष्टीने तिला ते सोयीस्कर होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला तिकडच्या लोकल स्थानिक काही नेत्यांचा सपोर्ट होता का, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा इथे उपस्थित होतो। नाशिक न्यायालयामध्ये आज तिला स्थायी केलं जाईल। अनेक दिवस ती पोलिसांच्या हाती लागत नव्हती। पोलिसांनी काल तपासण्या केल्या। तिने जे डॉक्टरांचं पत्र दिलंय प्रसन्न सर, त्याच्यामध्ये निदा खान ही 2 ते 3 महिन्याची प्रेग्नंट असल्याची माहिती सुद्धा जी आहे ती पोलिसांना तिच्या वकिलांनी दिलेली आहे। त्यामुळे वैद्यकीय ग्राउंड आहे, मात्र यासोबतच तिच्यावरती जे आरोप झालेले आहेत ते गंभीर आरोप आहेत। त्यामुळे पोलीस जास्तीत जास्त तपास करण्याची प्रयत्नात असणार आहेत। सगळंच प्रकरण गंभीर आहे पंकज, आपण त्यावर लक्ष ठेवून असूच तुम्ही आमच्यासोबत राहा। आपल्यासोबत आपले संभाजीनगरमधले प्रतिनिधी सचिन जेरे सुद्धा आहेत। सचिन, काय प्रकार घडला होता? MIMचं काय कनेक्शन आहे या बाबतीत? इतके दिवस ती तिकडे राहिली होती, काही सुगावा का नाही लागला का पोलीस त्यावर नजर ठेवून होते? काय प्रकार होता?
प्रसन्न सर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून त्या ज्या घरामध्ये राहत होती निदा खान, तर तो घर यापूर्वी 1 महिनाभरापूर्वी विकण्यात आलेला आहे. तिथे किरायाने ते राहत होते आणि ज्या भागात जो नारेगाव भाग आहे, ज्या भागामध्ये ती निदा खान राहत होती, त्या भागाचा नगरसेवक एमआयएमचे नगरसेवक आहे. तिथं एमआयएमचा बालेकिल्ला त्या परिसराला म्हटलं जातं आणि तिथले जे एमआयएमचे नगरसेवक आहे मतीन पटेल यांनी आता निदा खानला आसरा दिला असल्याचं समोर आलेलं आहे. पोलिसांनी पटेल यांना तशा पद्धतीची नोटीस देखील बजावलेली. मात्र त्यांचा अजून काही रोल होता का यामध्ये किंवा बाकीच्या गोष्टीचा तपास पोलीस करत आहे. मात्र गेल्या 5 दिवसांपासून निदा या परिसरामध्ये राहत होती आणि सर्वात पहिले जेव्हा पोलिसांना ही कुणकुण लागली तेव्हा नाशिक पोलिसांनी संभाजीनगर पोलिसांची मदत घेतली आणि तांत्रिक पुराव्यामुळे ते पटेलपर्यंत पोहोचले आणि पटेलमुळे ते नंतर निदा खानपर्यंत पोहोचले अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आता कुठेतरी एमआयएमचं कनेक्शन या ठिकाणी निदा खान प्रकरणामध्ये समोर आलेलं आहे आणि पोलीस या प्रकरणाचा आता तपास पुढे करतायत. नेमकं अजून काय काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. धन्यवाद सचिन, धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. वेळोवेळी अधिक अपडेट घेत राहा.